तर आपण ही दृश्य पाहतोय। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि राज्याच्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आता सगळे जण उपस्थित आहेत आणि तत्पूर्वी विधान भवन परिसरामधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या सर्वच मंत्र्यांनी इथे येत आमदारांनी येत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा सुद्धा या सर्व आमदारांनी दिलेली आहे। ही थेट दृश्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे आणि नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे आता निघालेले आहेत। थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। या अधिवेशनामध्ये विरोधकांकडून कोणकोणते मुद्दे मांडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न होतो हे पाहणं गरजेचं आहे। तसंच विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकारकडून कशा पद्धतीने उत्तरं दिली जातात आणि विरोधकांनाच कशा पद्धतीने शह दिला जातो हेही पाहणं गरजेचं आहे। तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे छत्रपती शिवाजी महाराजांना नमन करून त्यांना पुष्पहार अर्पण करून निघालेले आहेत। सर्वच महायुतीचे आमदार आपल्याला इथे दिसत आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत। विधान भवन परिसरातली ही दृश्य आहेत आणि आता थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरचं हे पहिलं अधिवेशन आहे। सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री म्हणून हे पहिलं अधिवेशन आहे आणि त्यामुळे आता यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला अजित पवार यांची उणीव भासणार आहे। आज शोकप्रस्ताव सादर केला जाणार आहे आणि या शोकप्रस्तावावर प्रत्येक सदस्य आपल्या दादांसोबतच्या नात्याबद्दल त्यावेळच्या ज्या आठवणी आहेत त्या जागा करतील। प्रत्येक सदस्याला या संदर्भात परवानगी सुद्धा मिळालेली आहे। तर विधान भवन परिसरातली ही थेट दृश्य कशा पद्धतीने यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडतं, जनहिताचे कोणते मुद्दे उपस्थित केले जातात आणि कोणकोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं आहे।